नमस्कार, मी दीपाली बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 20 असे पदार्थ सांगणार आहे की जे पदार्थ कॅलरी डेन्स पदार्थ आहेत, बाळाचं वजन हे इन्स्टंट वाढवण्यासाठी, हेल्दी पद्धतीने वाढवण्यासाठी मदत करणारे आहेत. कोणते पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आवडला तर लाईक करा, बेबी वर्ल्डला सबस्क्राइब करा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत, जास्तीत जास्त मदरसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल. वळूया आपल्या आजच्या टॉपिक. सगळ्यात पहिला पदार्थ आहे ते म्हणजे होल मिल्क किंवा फुल क्रीम मिल्क. भरपूर फॅट असणारं असं जे मिल्क आहे, दूध आहे, ते तुम्हाला बाळाला द्यायचं आहे. यासोबतच तुम्हाला बाळाला द्यायचं आहे दही. 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करू शकता. दही हे बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी, बाळाची भूक वाढवण्यासाठी, बाळाला झोप छान लागण्यासाठी, बाळाला शांत ठेवण्यासाठी, म्हणजेच बाळ जे काही पदार्थ खातो आहे हे व्यवस्थित पचवण्यासाठी आणि बाळाचा चिडचिडेपणा आहे हा कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय तुम्हाला बाळाला द्यायचं आहे पनीर. पनीर तुम्ही बाळाला घरामध्ये जे बनलेलं पनीर आहे हे पनीर तुम्ही बाळाला देऊ शकता. स्नॅकमध्ये पनीर क्यूब्स फ्राय करून तुम्ही बाळाला देऊ शकता. किसलेलं पनीर आहे हे तुम्ही बाळाच्या स्नॅकमध्ये ऍड करू शकता. पनीरचा पराठा करून तुम्ही बाळाला देऊ शकता. इन केस बाळाला जर प्रोटीन इंटॉलरन्स असेल तर जे टोफू आहे हे टोफू सुद्धा, म्हणजे जे सोया मिल्क पासून बनलेलं जे टोफू आहे हे तुम्ही बाळाच्या आहारामध्ये समावेश करू शकता, ज्यामुळे बाळाचं एक हेल्दी वजन राहायला मदत होईल. या व्यतिरिक्त तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये गुळाचा समावेश करायचा आहे. बाळाला साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरा, ज्यामुळे बाळाचं डायजेशन ही छान होईल. बाळाला एक जे काही आहार आहे त्याला एक गोडवा येईल, बाळ हा छान आवडीने खाईल. शिवाय ह्या गुळामध्ये भरपूर असं लोह आहे, आयरन आहे, ज्यामुळे बाळाचे हिमोग्लोबिन मेंटेन राहतं, बाळाची भूक वाढते आणि बाळ हा प्रत्येक पदार्थ हा आवडीने खातो. त्याशिवाय तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये मधाचा सुद्धा समावेश करायचा आहे. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की मध आहे हा बाळाला 1 वर्षानंतर द्यायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला लहान बाळाच्या आहारामध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश सुद्धा करायचा आहे. ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर असं प्रोटीन आहे, आयरन आहे, ज्यामुळे बाळाची इम्युनिटी ही बूस्ट होते. शिवाय बाळाचं एक हेल्दी वजन राहायला, वजन वाढायला मदत होते. तर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे पीनट बटर. पीनट बटर सुद्धा तुम्हाला मुलांच्या आहारामध्ये बाळ जसा 1 वर्षाचा होतो त्यानंतर समावेश करायचा आहे. पीनट बटर नसेल तर जे घरामध्ये आपण शेंगदाणे वापरतो त्या शेंगदाण्याचे तुम्ही वेगवेगळे प्रकार बाळाला देऊ शकता. शेंगदाण्याची चिक्की असेल किंवा गुळ शेंगदाण्याची पोळी करून ती बाळाला तुम्ही देऊ शकता. लाडू बनवून तुम्ही बाळाला देऊ शकता किंवा बाळाची जी रोजची भाजी आहे त्यामध्ये थोडे शेंगदाण्याचा कूट तुम्ही टाकून बाळाला हे देऊ शकता. याशिवाय तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये तुपाचा सुद्धा समावेश करायचा आहे. बाळ जसा हा वरचा आहार व्यवस्थित पचवायला सुरू करतो तर त्यानंतर तुम्हाला बाळाला हळूहळू तूप द्यायला सुद्धा सुरू करायचं आहे. पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे ओटमील किंवा ओट्स. जनरली तुमचं एक कन्फ्युजन राहतं की आपण नॉर्मली डायटिंगसाठी, वजन कमी करण्यासाठी ओट्स खातो, तर लहान बाळाच्या बाबतीमध्ये बाळाला हे देणं योग्य आहे का? बाळाचं वजन यामधून कसं काय वाढतं? लक्षात घ्या, ओट्स हे आपण वजन कमी करण्यासाठी यासाठी खातो कारण ओट्समधून आपल्या शरीराला आवश्यक असणारं जेवढं काही पोषण आहे हे मिळतं. तुम्हाला बाकी पदार्थ खाण्याची गरज पडत नाही. ओट्स हे हळूहळू पचतात, त्यामधला जे काही पोषक घटक आहेत हे सगळे अंगी लागतात. त्यामुळे लहान बाळाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बाळाला ओट्स देत असाल तर हे एक सुपर फूड आहे किंवा सगळे न्यूट्रिशन असणारं, सगळे पोषक घटक असणारं एक पॅकेट आहे, तुम्ही असं म्हणू शकता. एक फूड आहे की जे फूड बाळाच्या वजन वाढीमध्ये बाळाला मदत करेल. शिवाय यामध्ये भरपूर फायबर आहे, आयरन आहे, ज्यामुळे बाळाचं डायजेशन स्मूथ राहतं. बाळाचा हिमोग्लोबिन लेवल आहे किंवा HB आहे हे मेंटेन राहायला, बाळाला भूक लागायला मदत होते. त्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे खूप साऱ्या डाळी आणि जे काही बीन्सचे प्रकार आहेत, कडधान्य आहेत, हे सुद्धा तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत. डाळीमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन आहे. बाळाचं हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी मिक्स डाळींची खिचडी ह्या बाळासाठी एक परफेक्ट असा लंच किंवा डिनर आहे. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे अंडी. अंडी हे बाळासाठी एक परफेक्ट फूड आहे. बाळ जसा 6 महिन्याचा होतो तर त्यानंतर तुम्हाला बाळाला अंड्यातला जो पिवळा भाग आहे हा देणं आवश्यक आहे. मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा जो काही पिवळा भाग आहे हा बाळाचं वजन वाढवण्यासाठी खूप मदत करतो. यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट आहे आणि खूप सारे असे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, ज्यामुळे बाळाला एक पुरेसं पोषण मिळतं. बाळाचं वजन हे छान पद्धतीने वाढायला मदत होते. बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की बाळाच्या आहारासाठी कोणतं तेल वापरणं आवश्यक आहे. तर इथे मी एक स्पेसिफिक तेल मेन्शन करेन की जे तेल बाळाचं वजनही वाढवेल, बाळाला भरपूर असं पोषण देईल, आणि हे तेल आहे ऑलिव्ह ऑइल. जर तुम्ही बाळाचा जो काय आहार आहे हा ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवत असाल तर बाळाचं हेल्दी पद्धतीने वजन राहायला मदत होईल, बाळाचं वजन छान राहायला मदत होईल. ऑलिव्ह ऑइल प्रमाणेच कोकोनट ऑइलचा सुद्धा तुम्ही इथं वापर करू शकता. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे नाचणी किंवा रागी. जेव्हा तुम्हाला बाळाचं
बाळाचं वजन हे छान आणि पटकन वाढवायचं असतं तर त्यावेळी नाचणी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे बाळाला देण्यासाठी. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे केळी. बाळ जसं 6 महिन्याचं होतं त्यानंतर बाळाच्या आहारामध्ये डेली जर तुम्ही केळीचा समावेश करत असाल तर बाळाचं वजन हे हेल्दी पद्धतीने राहायला मदत होते. केळीप्रमाणेच तुम्हाला लहान बाळाला अवोकॅडो सुद्धा द्यायचा आहे, कारण अवोकॅडो हे सुद्धा एक कॅलरी डेन्स असं फ्रूट आहे. यामध्ये भरपूर असं ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, ज्यामुळे एक हेल्दी फॅट बाळाला मिळायला मदत होते. बाळाचं वजन हेल्दी पद्धतीने वाढतं आणि त्याचबरोबर बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा हे एक सुपर परफेक्ट असं फूड आहे. बाळाच्या वजन वाढीमध्ये आणखी एक पदार्थ खूप जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे साबुदाणा किंवा सॅगो. बऱ्याच वेळा तुमचं कन्फ्युजन असतं की बाळाला साबुदाणा पचेल का किंवा बाळाला देणं ते योग्य आहे का? तर बिलकुल योग्य आहे. साबुदाण्यामध्ये भरपूर अशा कॅलरीज आहेत ज्यामुळे बाळाचं वजन हे छान पद्धतीने राहायला मदत होते. फक्त याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण तुम्हाला खूप करायचं नाही. आठवड्यामधून एका वेळी तुम्हाला बाळाला साबुदाण्याचे जे काही पदार्थ आहेत बाळाच्या वयानुसार हे द्यायचे आहे. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे अंजीर, फिग्स. जे काही ड्राय फिग्स आहेत, जे फ्रेश अशी फळं आहेत अंजीरची, तर ती बाळाला जरूर तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर बाळाच्या आहारामध्ये चिकनचा समावेश जरूर करा, विशेषतः थंडीमध्ये, कारण थंडीमध्ये बाळाला चिकनची खूप जास्त आवश्यकता असते. एक एनर्जी मिळण्यासाठी, शरीरामधली ऊब राखून ठेवण्यासाठी, शिवाय बाळाला आवश्यक असणारं जे कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, हे यामधून मिळतं. बाळाला एक स्टॅमिना त्याचा मेंटेन राहायला मदत होते आणि त्यामुळे बाळाचं वजनही छान राहतं. बाळाच्या वजन वाढीमध्ये पुढचा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे रताळे आणि पोटॅटो. लहान बाळाच्या बाबतीमध्ये असं कोणतं बाळ नसेल की ज्याला बटाटा आवडत नाही किंवा रताळे आवडत नाही. डेली नाही पण आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा रताळ्याचे किंवा बटाट्याचे पदार्थ करून तुम्ही बाळाला देऊ शकता. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे रवा किंवा सुजी. जनरली आपल्याला सांगितलं जातं की बाळ जसं 6 महिन्याचं आहे त्यानंतर बाळाला हळूहळू रव्याचे पदार्थ द्यायला सुरू करायला हवेत, कारण रव्यामध्ये भरपूर असं आयरन आहे ज्यामुळे बाळाचं वजनही छान राहतं. भरपूर असं फायबर आहे ज्यामुळे बाळाचं पोट भरलेलं राहतं. त्यामुळे रवा हा सुद्धा बाळाच्या वजन वाढीमध्ये खूप जास्त फायदेशीर आहे. तर हे काही पदार्थ होते की जे पदार्थ तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये बाळाचं वजन हे पटकन वाढवण्यासाठी, बाळाला तंदुरुस्त, निरोगी आणि सुदृढ बनवण्यासाठी मदत करतील. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.